हा जो भाग आहे तो अशाच भयावह घटनांनी भरलेला आहे। ही इथे घडलेली पहिली घटना नव्हे, यापूर्वीही अशा बरेच घटना या ठिकाणी घडलेल्या आहे। कित्येक जणांचे जीव या ठिकाणी गेलेले आहे। चांगले चांगले जे पोहणारे मुलं आहेत त्यांचाही यामध्ये जीव गेला असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती, विश्वसनीय माहिती मिळाली आहे। बाहेर त्याचा शव हे काढण्यात आला त्यावेळेस त्याचे जे कान आहे, कानाचा भाग, पोटाचा भाग आणि काही हाताचा भाग जो आहे तो मासोळ्यांमार्फत खाण्यात आला होता। दिनांक 28 सप्टेंबर 2024 दुपारच्या सुमारास याच ठिकाणी आपल्या पुसद शहरातील जे मुकरे चौक येथील जे दोन तरुण आहे, जे रहिवासी आहेत तिथलचे, ते या ठिकाणी आले होते, तेही पोहण्याकरिता। परंतु त्यामधला एक तरुण घरी गेला आणि दुसरा तरुण हा इथेच राहिला। आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते 6:30 वाजताच्या सुमारास त्या युवकाचा मृतदेह याच ठिकाणी सापडला आणि त्या संबंधीचा तपास शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत सुरू आहे। नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। दुर्गेश उत्तमराव गाडे, वय 28 वर्ष, राहणार मुकरे चौक। त्याचप्रमाणे अजय चंदन, अंदाजे वय 28 ते 30, तोही राहणार मुकरे चौक पुसद। हे जे दोन तरुण आहे, हे तरुण याच ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आपण उभा आहे, जे आपला कोपरा फाटा हा जो बोरगडीचा नाला आहे त्या ठिकाणी, या ठिकाणी काल दिनांक 28 सप्टेंबर 2024, आता वेळ एक्झॅक्ट माहित नाही, परंतु ज्याप्रमाणे इथलच्या व्यक्तींनी आम्हाला सांगितलं किंवा जे दुसरा तरुण आहे त्यांच्या मार्फत आम्हाला जी माहिती कळाली, जवळपास अंदाजे दुपारी 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान ते दोन युवक या ठिकाणी पोहण्यासाठी आले। आता ते कुठून आले, कशासाठी गेले होते, हा पोलिसांचा भाग, आणि जेव्हा पोलिसांमार्फत आम्हाला एक विश्वासार्ह माहिती मिळेल तेही आपण प्रकाशित करू। परंतु काल दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 1:30 ते 2च्या सुमारास याच ठिकाणी ते तरुण पोहायला आले। आता ही जे आपला नाल्याचा भाग आहे तेही दाखवून द्या थोडं। याच ठिकाणी ते दोन तरुण आलेले आहे। परंतु विशेष म्हणजे संध्याकाळच्या सुमारास त्यामधला जो दुसरा युवक आहे अजय चंदन, तो पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गेला। त्याने किंवा त्याचं असं म्हणणं होतं की जे माझ्या बरोबर माझा सवंगडी, माझा मित्र जो दुर्गेश उत्तमराव गाडे होता, तो या ठिकाणी आम्ही जेव्हा पोहण्यासाठी आलो, मी तर बाहेर निघालो परंतु तो बाहेर निघालाच नाही, अशा प्रकारचं त्याचं वक्तव्य होतं। आणि तेव्हापासूनच या विषयाला सुरुवात झाली। तेव्हा त्याने ज्याप्रमाणे हे स्टेटमेंट दिलं तेव्हा एकच खळबळ उडाली। प्रत्येकाच्या मनात पडलेला प्रश्न, हा घात की अपघात? हरवलेला जो दुर्गेश गाडे आहे तो कुठे गेला? त्याचा शोध लागेल का? नेमकी घटना काय घडली असावी? असे तर्कवितर्क हे बऱ्याच जणांमार्फत लावण्यात येत होते। आणि ज्याप्रमाणे म्हटलं की जे दुसरा तरुण आहे अजय चंदन याने ज्याप्रमाणे पुसद शहर पोलीस स्टेशन येथे ही जी माहिती दिली, त्यानंतर पोलीस यंत्रणा ही ऍक्टिव्ह झाली। तात्काळ जे पोलीस आहे ते याच ठिकाणी घटनास्थळी हजर झाले। परंतु विशेष म्हणजे असं, दुपारी 2च्या सुमारास दोघ जण पोहायला आले, परंतु संध्याकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास जो दुसरा तरुण आहे अजय चंदन, तो पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गेला। त्यामुळे प्रत्येकाचे संशयाचे जे धागेदोरे आहे ते आणखीही ताणले होते। नेमका 4 घंट्याचा प्रदीर्घ कालावधी का उलटू दिला, याचमुळे सर्वांना प्रश्नात टाकले होते। असो, ज्याप्रमाणे म्हटलं की पोलीस स्टेशनचे जे पोलीस बळ आहे याच ठिकाणी घटनास्थळी हजर झाले। त्यांनी जो हरवलेला तरुण आहे दुर्गेश उत्तमराव गाडे
वय 28 वर्ष याची शोधाशोध सुरू केली. परंतु ज्याप्रमाणे आपण बघत आहे की हे जेवढं शांत पाणी दिसत आहे तेवढं शांत पाणी नाही. आता मी इथलचे जे स्थानिक आहे, मुलं आहेत, इथलचे रहिवासी आहेत, त्यांच्या मार्फत थोडक्यात माहिती घेतली की हे जे पाणी आहे किंवा हा जो नाला आहे, हा नाला किती खोल असावा. तर जवळपास 20 ते 25 फूट खोल हा नाला असल्याची आम्हाला माहिती मिळाली. विशेष म्हणजे आता आपण ज्याप्रमाणे बघत आहे की मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या बाजूलाच जे नदीच्या काठाला भिडून भाग आहे त्यामध्ये कपारी आहे. विशेष म्हणजे जो तरुण इथे हरवला म्हणून पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस बळ घटनास्थळी हजर झाले होते, त्याचा जो डोक्याचा लावायचा बेल्ट आहे तो सुद्धा इथे आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तोही आपण दाखवतो. आता जो मृतक दुर्गेश आहे याचा डोक्याचा बेल्ट बघून घ्या, इथेच आहे. आता हा डोक्याचा बेल्ट मृतक जो दुर्गेश आहे, आता काही जणांचं असं म्हणणं आहे इथलच्या व्यक्तींनी जे बघितलं की त्याने इथेच कपडे काढले, इथेच डोक्याचा बेल्ट काढला आणि इथून दुसऱ्या ठिकाणी गेला असावा आणि तिथे त्याने आंघोळ केली असावी, असाही काही जणांचा मानस आहे. आता त्या पद्धतीचं आपण जेवढंही वक्तव्य करत आहे ही प्राथमिक माहिती आहे, जी आम्हाला इथलच्या रहिवाशांमार्फत आणि पोलिसांमार्फत जी आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही त्याच्याच बेसिसवर ह्या सर्व गोष्टी बोलत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. वापस येतो मी मुद्द्यावर. विशेष म्हणजे जेव्हा पोलीस बळ या ठिकाणी हजर झाले, ज्याप्रमाणे म्हटलं की हे जे खड्डे आपण बघत आहे जवळपास 18 ते 20 ते 25 फुटापर्यंत खोल आहे. आता याच ठिकाणी ती जागाही दाखवतो ज्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधाशोध केली, बघितलं सुद्धा. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध घेतला, परंतु रात्रीचा वेळ. आता हे कपारीयुक्त पाणी आणि भयावह इथलची सिच्युएशन, त्यामुळे पोलिसांनाही कुठेतरी आपले पाऊल मागे घ्यावे लागले. परंतु आज दिनांक 29 सप्टेंबर 2024च्या सकाळीच 6 ते 6:30 वाजताच्या सुमारास आता मी ज्या ठिकाणी दगड टाकत आहे, आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे, एक्झॅक्ट मागं 1-2 फूट होऊ शकते. आता हे बघा, जवळपास त्याच ठिकाणी ज्याप्रमाणे म्हटलं सर्वाधिक खोल पाणी आहे, 20 ते 25 फूट खोल असलेलं ज्या ठिकाणचं पाणी आहे त्याच ठिकाणी मृतक दुर्गेश उत्तमराव गाडे याचा मृतदेह आढळला. सहसा तो कोणाला दिसत नव्हता, परंतु जे आपल्या पुसद शहरातील चांगले तैराक आहे किंवा अशा प्रकारचे जे डेड बॉडी काढतात त्यांच्या मार्फत ती जे मृतदेह आहे ते बाहेर काढण्यात आला. आता जे बाजूला झाड बघत आहे आपण, छोटस झाड तुम्हाला दिसत असेल, दिसत नसेल, मे बी थोडं झूम करून दाखवा त्यांना. त्याच ठिकाणी सदर जे मृतदेह आहे दुर्गेश गाडेचा त्या ठिकाणी नेला, तिथून नंतर सरळ रस्त्याने आपल्या मेन रोडवर नेला. आता आपण बघतो काहीच दिवसांपूर्वी त्या ठिकाणीही बसचा आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला होता, त्यावरही विशेष एपिसोड बनवू. परंतु पुन्हा या विषयावर वापस येतो मी. ज्याप्रमाणे म्हटलं अशा प्रकारची घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा प्रत्येकाच्या मनात तर्कवितर्क सुरू झाले होते. काही जणांचं म्हणणं होतं हा घात आहे, तर काही जणांचं म्हणणं होतं हा अपघात आहे. काही जणांचं असंही म्हणणं आहे जे मृतक आहे आणि जो सोबतचा व्यक्ती आहे अजय चंदन, ते खूप चांगले लहानपणीचे मित्र होते, तर ते असे करू शकत नाही. परंतु यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोघांनाही पोहणं नव्हतं, त्यामुळे विविध शंका कुशंका यामध्ये निर्माण होत आहे. आता जे प्राथमिक माहिती मिळाली आणि जे घटनास्थळ आहे, जे प्रत्येक पुसदकरांचा चर्चेचा विषय बनला होता की नेमकं कुठे जे तो मृतक आहे तो सापडला असावा, कुठे डेड बॉडी मिळाली, कुठून काढली, कुठे सामान आहे, अशा प्रकारचे जे प्रत्येकाचे तर्कवितर्क किंवा प्रश्नोत्तर चालू होते. आता एक आपला उत्तर म्हणून आपण हा व्हिडिओ त्यांना प्रकाशित करण्याचा एक प्रयत्न करत आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि एक आणखीही जे सदर इथलचे इसम आहे, इथलचे रहिवासी आहे, त्यांच्या मार्फत आणखीही मला एक महत्वाची बाब सांगण्यात आली की इथे जे आहे अतिशय खोल पाणी, कपारीयुक्त पाणी आहे आणि हा जो भाग आहे तो अशाच भयावह घटनांनी भरलेला आहे. ही इथे घडलेली पहिली घटना नव्हे, यापूर्वीही
अशा बरेच घटना या ठिकाणी घडलेल्या आहे. कित्येक जणांचे जीव या ठिकाणी गेलेले आहे. चांगले चांगले जे पोहणारे मुलं आहेत त्यांचाही यामध्ये जीव गेला असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती, विश्वसनीय माहिती मिळाली आहे. आता जे इथलचे रहिवासी आहेत त्यांना या घटनेबाबत नक्कीच सर्व कल्पना असेल आणि त्याच ठिकाणी पुन्हा काल हरवलेला किंवा पोहण्यासाठी गेलेला जो इसम आहे, जो तरुण आहे, मित्राने सांगितल्याप्रमाणे तो पाण्यात हरवला. त्याचा दुसऱ्या दिवशी 17 ते 18 तासानंतर मृतदेह याच ठिकाणी आढळून आलेला आहे. आता इथलच्या रहिवाशांमार्फत आपल्या चॅनलला असे सांगितले की तुम्ही तुमच्या चॅनल मार्फत एक जनजागृती करा की या ठिकाणी जेवढेही लहान मुलं असो किंवा इतर व्यक्ती असो यांना येण्यास मज्जाव झाला पाहिजे, जेणेकरून आज ही घटना घडली अशा प्रकारची पुन्हा घटना घडू नये. त्यामुळे या घटनेकडे किंवा या विषयाकडे प्रत्येक जे आपलं प्रेक्षक आहे त्यांनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. आशा करतो तुम्हाला हा भाग आवडला असेल. नक्कीच तुम्ही हा जो भाग आहे सर्वांपर्यंत पोहोचवाल, एक जनजागृतीचं काम कराल आणि जे मला प्राथमिक माहिती मिळाली त्या प्राथमिक माहितीच्या बेसिसवर आज हा भाग मी प्रकाशित करत आहे. जी सविस्तर आणि सखोल जी बातमी आहे लवकरच आपल्या चॅनलवर पोलिसांमार्फत जेव्हा आपल्याला प्रेस नोट मिळेल त्याच्या माध्यमातून ती बातमी आपण प्रकाशित करण्याचा तोही प्रयत्न करू. तोपर्यंत किंवा त्याकरिता आपलं जे चॅनल आहे आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.